कटाळ्याच्या डोळ्याला गंभीर दुहेरी इजा, पशुवैद्यकीय विभाग व सामाजिक कार्यकर्ता योगेश अंधारे यांच्या पुढाकारातून तातडीचे उपचार सुरू. कटाळ्याच्या डोळ्याला गंभीर दुहेरी इजा, पशुवैद्यकीय विभाग व सामाजिक कार्यकर्ता योगेश अंधारे यांच्या पुढाकारातून तातडीचे उपचार सुरू. किल्ले धारूर नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात मोकाट फिरणाऱ्या एका कटाळ्याच्या डोळ्याला अत्यंत गंभीर स्वरूपाची दुहेरी इजा झाली होती. या कटाळ्याच्या डोळ्याची अवस्था पाहता तातडीच्या पशुवैद्यकीय उपचाराची नितांत गरज निर्माण झाली होती. विशेष बाब म्हणजे याच कटाळ्याच्या यापूर्वी डोळ्याला गंभीर इजा झाली होती. त्यावेळी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पशुवैद्यकीय विभाग, नगर परिषद प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत उपचार केले होते. मात्र दुर्दैवाने पुन्हा एकदा त्याच कटाळ्याच्या डोळ्याला मोठी जखम झाल्याचे आढळून आले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत होती. या बातमीची दखल घेऊन पशुवैद्यकीय विभागाने सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी तातडीने घटनास्थळी येऊन उपचारास सुरुवात केली आहे. सामाजिक कार्यकर्ता योगेश अण्णा अंधारे यांनी मित्रपरिवाराच्या मदतीने कटाळ्याला सुरक्षितरित्या धरून ठेवण्यासाठी सहकार्य केले. तसेच या कटाळ्याच्या औषधोपचाराची व चारा पाण्याची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली. पशुवैद्यकीय विभागातील डॉक्टर राधिका वराडे, डॉक्टर अविनाश पुंदे यांच्यासह डॉक्टरांची टीम व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे कटाळ्याला बांधून ठेवून त्याच्यावर सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढील काही दिवस त्याच ठिकाणी उपचार सुरू राहणार असून याची संपूर्ण जबाबदारी योगेश अंधारे यांनी घेतली आहे. या प्रकरणी बातमी बालाघाट 14 वृत्तपत्र तसेच SP लाईव्ह मराठी न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते पुढे आल्याने या मुख्य प्राण्याला वेळीच न्याय मिळाला आहे. मोकाट जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्राणी मोकाट सोडणाऱ्यावर कारवाई करणे, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या मानवीय कार्यासाठी पशुवैद्यकीय विभागातील डॉक्टरांनी टीम व सामाजिक कार्यकर्ते योगेश अंधारे यांचे शहरवासियांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. मुक्या प्राण्यांना न्याय देण्यासाठी माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वरच्यामुळे जास्त व्हायची वरचं जी आलंय का ती आळ्या झाल्या त्याच्यामध्ये नाही ती वरचं